तुम्हाला जे हवं ते करा. पण मंजिरी आजपासून इथेच या टेबलवर बसून जेवेल. शौनक प्लीज, मी इथे असं बसून नाही जेवू शकत. मी या घरची सून आहे, पण जोपर्यंत तुमचे आई बाबा स्वतःहून मला इथे बोलावून बसवत नाही तोपर्यंत मी या टेबलवर बसून नाही जेवणार. शौनक, ओढून ताणून रिस्पेक्ट नाही मिळत मला, तसा तो नको. माझ्यामुळे त्यांना त्यांच्याच घरात जेवता येऊ नये हे मला नाही आवडणार. मंजिरी, शौनक, शौनक, काही गरज नाही तर थांबवण्याची. सुरू कर. सॉरी, पण मी तुमच्या सगळ्यांसोबत नाही जेवू शकत. अन्नावर असताना भांडणं करू नयेत, साधी एवढी माणुसकी नाहीये का आपल्या? डॅड, मॉम, भूक लागली होती त्यांना. कोणाला सांगते मी? असो, पण जोपर्यंत मंजू इथे, सॉरी मंजिरी इथे या टेबलावर बसून जेवत नाही तोपर्यंत मी पण इथे बसून जेवणार नाही. नाही ना, माफ करा साहेब, हवं तर मला नोकरीवरून काढून टाका, पण मी हिला नाही वाढणार. मी इथे साहेब लोकांची सेवा करायला, नोकरांची नाही. एकाच नोकराला कळलेलं नाही आपली जागा काय. असतात काही दुसऱ्याच्या चांगुलपणाचा फायदा उठवणारे. माझं आणि हर्षवर्धनचं जेवण आमच्या खोलीत पाठव. हे असं रस्त्यावरच्या लोकांबरोबर जेवण्याची पद्धत नाही आमच्याकडे. असे कसे हो तुम्ही शाहू? आता कसं आहे तुझं आहे, गोड मानून घे. मंजू, मला ना इथे एक झुणका भाकरीचं ठिकाण माहितीये, चल आपण तिथं जेवायला जाऊ. नाही, नको, भूक नाहीये मला. आत्ता तर भूक होती ना, मग असं अचानक काय झालं? ठीक आहे, तू रूम मध्ये जा, मी पटकन झुणका भाकरी घेऊन येतो. शौनक, या घरातली माणसं मला कधीच सून म्हणून नाही स्वीकारणार का? नाही म्हणजे त्यांनी माझं खूप कौतुक करावं, माझे लाड करावे अशी अपेक्षाच नाहीये माझी, पण किमान माणूस म्हणून तरी वागणूक द्यावी. हो, मी या घरात नोकर म्हणून काम करत होते. या हातांनी या घराची साफसफाई केली, घाम गळेपर्यंत राबले या घरात, पण म्हणून मी घाणेरडी होते का? असं का बोलतेस तू? बघ, हा फक्त त्यांचा इगो आहे जो आपण दुखावलाय. तसं नाहीये शौनक. कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण या घरात नोकर मंडळींसाठी वेगळी भांडी वापरली जातात. एवढंच काय तर देशमुखांच्या भांड्यांसोबत आमची भांडी धुतलेलीही नाही चालत. आणि म्हणूनच आज मला. म्हणजे तू एक विसरतीयस, आता तूही एक देशमुख झालीयस, हो ना? अगं, त्या लोकांना माणसाला माणसासारखं सुद्धा वागवता येत नाही. हा त्यांचा कमीपणा आहे, आपला नाही. आणि हो, तू या घरची नोकर नाहीयेस, तू माझी बायको आहेस, या घरची सून आहेस. तुमच्यासाठी, पण त्यांच्यासाठी शी.
जेवावंसच वाटत नाहीये मला. ताटावरून उठून गेला तू. काही खाल्लं नसणार आहे त्याने दिवसभरात. आता काय मंजू जेवली नाही म्हणून शौनक पण जेवणार नाहीये का? त्या मुलीमुळे हे सगळं सहन करतोय तो. तिला काही आहे का त्याचं? तो काय उपाशी राहत नाही का? बाहेर जेवेल कुठेतरी. तुझे शौनक कसा का वागायला लागला तेच कळत नाहीये मला. मॉम US मध्ये असताना तो खूप वेगळा होता. असा नव्हता तो. आम्ही दोघंही आपापलं जेवण करून घ्यायचो. शौनक कधीच थांबला नाही माझ्यासाठी. इनफॅक्ट आम्ही जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचो ना तेव्हा याचं जेवण झालं की हा उठून उभा राहायचा. मला सांगावं लागायचं की अरे माझं जेवण अजून बाकी आहे. परत आल्यापासून जीवाला नुसता घोर लावलाय याने. का असा वागतो तो काही कळतच नाहीये मला. प्रेमात माणसं आंधळी होतात. गरिबांच्या प्रेमात पडल्यावर माणसं डोळच होतात. बहुधा तो तिच्या प्रेमात नाहीये. मंजूवर त्याचं प्रेम असूच शकत नाही. तिने ट्रॅप केलंय त्याला. एवढं कळत नाहीये तुला? त्याचं खरं प्रेम फक्त माझ्यावर आहे आणि हे त्याच्या लवकरच लक्षात येईल. कळलंय तुला? देवानी शांत हो. देवानी शांत हो. शांत हो. I'm sorry, Dad. सॉरी म्हणू नकोस. तो त्रास मी समजू शकतो. तुला जे सहन करायला लागते ते खूप वाईट आहे. पण तुला माझ्या शब्दावर विश्वास आहे ना? या घरची सूद आहेस तू. की मंजू पंजू माझ्या देखील कोणी नाही. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, ही देवयानी शौनक देशमुख. कळलं? मंजू, मंजू, बघ खूप झालं काम आता. तू सकाळपासून काही खाल्लंही नाहीयेस. असं काय करताय हो? बरीच कामं बाकी आहेत अजून. तुम्ही मंजू, सॉरी सॉरी सॉरी. मी डिस्टर्ब केलं? नाही ना ताई. चलो मी जेवण आणलंय, खाऊन घ्या. ठीक आहे. काय का गेलो. चला बेसा पटपट. अगं बघतेस काय? चल बस खाली, मला भूक लागली. हा म्हणजे मी पण जेवली नाहीये. माझ्यामुळे ना, माझ्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हाला. दादू, हा मेलोड्रामा किती दिवस चालणार आहे अजून? तू एक काम कर, तू रड, आम्ही दोघं जेवायला बसतो. म्हणजे काय, आम्हाला एंटरटेन होईल. नाही ना, आपण किती जण आहोत? तू 2च ताटं आणलीस. तुझं गणित कच्चं आहे का? नहीं दादू नहीं, गणित कच्चा नहीं है, लेकिन प्यार का पाठ हमने जरूर पढ़ा है.
तुम्ही दोघं एकाच ताटात न जेवणार आहात. ते बाय द वे मंजू, तू रूम खूप भारी लावलीस. हा म्हणजे मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की ही रूम एवढी चांगली दिसू शकते. हे मी पण मदत केली बरं का साफ करायला. ए प्लीज आता ना टेपा नको लावूस. खरंच चल आता जेवायला सुरुवात करूया. ए स्टॉप 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 स्टॉप. काय काय झालं? तुमचं लग्न? म्हणजे अरे म्हणजे लग्न होऊन एकच दिवस झालाय ना, जरा थोडं रोमॅन्टिक व्हा, भरवा एकमेकांना. आता तू चल 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 पटकन. नाही ना, तू आम्हाला कपडे नाही आणून दिलेस. सॉरी. काय ग गुड्डी, अगं झोपली नाही तू अजून? आता या दिवसात तू जागरण नहीं केली पाहिजे, काळजी घे स्वतःची. जा झोप. तुम भी मंजू दीदी के बारे में ही सोच रही हो ना दीदी? हमको भी ये सोच के नींद नहीं आ रही कि वो हमसे मिलने क्यों नहीं आई. अब वो हमको अपनी दोस्त नहीं समझती दीदी, अब हम नौकर हो गए ना उनके. अगं तू काय वेडी आहेस का गुड्डी? आपली मंजू काय असा विचार करणार आहे का? अगं तिचंच काही खरं नाही. आणि हे लोक तर साधं तिला स्वतः बरोबर जेवायला पण बसू देत नाही. घराबाहेर तरी पडू देत असतील का नाही काय माहिती. तिला तिचं लई टेन्शन आहे. पता नहीं, पर अब वो है तो हमारी मालकी नहीं ना. हा म्हणजे ती तसं वागत नसली तरी तेच खरं आहे. आता ती काय आपली मंजू नाही राहिली, मोठ्या साहेबांची सून झालीये, देशमुखांची. आणि असंही लग्नानंतर सगळ्याच गोष्टी बदलतात. तर फिर आप दोनों की दोस्ती? नैना, काय करतेस इथे? कुठे कुठे काय? काही नाही. बॅग मध्ये काय? हे बघ, शौनक साठी घेऊन जात असेल काही तर याद राख, मी डॅडना सांगेन. त्याला कोणीही काही मदत करायची नाही. एकाच घरात राहून किती वेळ अवॉइड करेल तो मला. He'll have to face me. मग त्याला कळेल की तो काय विसरत होता. Then I'm sure तो माझ्याकडे परत येईल. एनिवे, तू ही बॅग आता घेऊन जाऊ शकत नाहीस. काय त्यात? शौनकचे कपडे आहेत ना, बघू मला. नाही नाही, माझे कपडे आहेत त्यात आणि मी ते मंजूसाठी घेऊन चालले.
तू असं नाही करू शकत नाही ना. मी काय करायचं आणि काय नाही हे तू नाही सांगू शकत मला देवेने. ऍटलिस्ट मला तरी नाहीच. असं बोलणार आहेस का माझ्याशी? मला माहित होतं कायम त्या मोलकर्णीच्या बाजूनीच होतीस, पण एकदा तरी माझा विचार केलास मला काय वाटत असेल? त्या मोलकर्णीमुळे आज मला माझ्याच रूम मध्ये एकटीला झोपावं लागणार आहे, कारण शौनक तिकडे. डोंट यू फील सॉरी फॉर मी? देव, आता तू विचारलंच आहेस म्हणून सांगते. मला दया येते तुझी. आणि दुसरी गोष्ट, मंजू शौनक दादूची बायको आहे, सो ही खोली त्यांची आहे. पण ते खूप चांगले असल्यामुळे ते राहू देतील तुला हवे तितके दिवस पाहुणी म्हणून. आणि तसंही आम्ही देशमुख आमच्या गेस्टना खूप चांगलं ट्रीट करतो. पण देव, तू एकदा विचार कर की हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? देव, तुला अपमानास्पद नाही वाटत आहे इथे? गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. मला कोणाचंही काही ऐकून घ्यायचं नाही, तर जा इकडनं ताबडतोब. निघ. हा, थँक्स. वेलकम. काय तुझं काय? नाही, नवीन लग्न, रोमॅन्टिक शोमॅन्टिक. कब घर पण तू माझं काम केलंयस? केलंय, आणलेले आहेत कपडे. आणि सॉरी थोडा लेट झाला, ते खोलीमध्ये देव. मी माझे कपडे उद्या मंजूसाठी आणून देते, आत्तापुरतं मॅनेज करा प्लीज. ओके ओके. सो मी जाऊ? ओके, नक्की? कोर्स. ओके. पुस्तकं नको हा रात्रभर वाचत बसूस तू. जाणारच तू? हा, जाते ना. म्हणजे कसं डोळ्यावर स्ट्रेस वगैरे येतो. आणि कोणी आलं होतं का आता? कोण होतं? आपल्याला इथून जायला सांगितलंय का? शौनक सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप किती हायपर होतीयस? शांत हो मंजू. आणि बघ, हे तुझं घर आहे, तुला इथून कोणी बाहेर काढू शकत नाही, कळलं? नाही ना, कपडे घेऊन आली होती. हे तू कपडे चेंज करून घे. सकाळपासून एकाच कपड्यामध्ये येतो आपण. खूप थकली असेल तू. अरे बघतेस काय, जा पटकन. अरे तुला कळत नाहीये, ती एकतर अगं, मी मंजूशी लग्न केलंय. ती माझी बायको आहे, माझी बायको आहे, माझी बायको आहे, माझी बायको. नाही, मला नाही झोपायचं एकटीला. मला शौनक हवाय. एवढं प्लॅनिंग केलं होतं मी, पण ती मंजू नाही, मी तिला शांत नाही झोपू देणार. माझी झोप उडवली ना तिने. तू बघच मंजू, मी आता काय करते ते.
मंजू, अगं एवढं का अवघडायला झालं? मीच तर आहे. बाय द वे, माझ्या शर्ट मध्ये छान दिसतेस तू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.